अमरावतीच्या इतिहासात प्रथमच एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी पाऊल उचलण्यात आलं आहे. आता जनतेचा आवाज थेट पोहोचणार पोलीस आयुक्तांपर्यंत. पोलिसांकडून न्याय न मिळालेल्या नागरिकांसाठी ही एक नवी आशेची किरण ठरणार आहे. काय आहे ही नवी व्यवस्था? कोण करू शकतो तक्रार? आणि कधी कुठे होणार हा जनता दरबार? जाणून घेऊया सविस्तर. अमरावती शहरात अनेकदा असा अनुभव नागरिकांना येतो की तक्रार असूनही पोलीस स्टेशनमध्ये ती नोंदविली जात नाही किंवा तक्रार नोंद झाली तरी त्यावर कारवाई होत नाही. कधी राजकीय दबाव, कधी गुंडागर्दीची भीती, तर कधी प्रशासनातील दुर्लक्ष. या सगळ्यांमुळे सामान्य नागरिक न्यायापासून दूर राहतो. मात्र आता या सगळ्यांना आळा घालण्यासाठी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच जनता दरबार या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. या जनता दरबारात ज्यांना पोलिसांकडून न्याय मिळाला नाही, ज्यांची तक्रार नोंदविली गेली नाही किंवा नोंदवूनही त्यावर कारवाई झाली नाही, अशा सर्व नागरिकांना थेट पोलीस आयुक्तांसमोर आपली व्यथा मांडता येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत दर शनिवारी दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत पोलीस आयुक्त स्वतः नागरिकांच्या तक्रारी ऐकणार आहेत. तक्रारदारांनी आपली तक्रार थोडक्यात आणि स्पष्ट शब्दात मांडावी. आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सोबत आणावेत आणि निर्भयपणे जनता दरबारात सहभागी व्हावे, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अलीकडे शहरात वाढलेल्या गुंडागर्दीच्या घटनांबाबत माध्यमांमधून आलेल्या बातम्यांची पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी गंभीर दखल घेतली आहे. ते आधीपासूनच कडक शिस्तीचे आणि कठोर भूमिकेचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या थेट देखरेखीखालीच हा जनता दरबार पार पडणार आहे. पोलीस आयुक्तांसोबत इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार असून तक्रारींवर तात्काळ निर्णय आणि कार्यवाही केली जाणार आहे. अमरावतीकरांसाठी ही एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. न्यायासाठी भटकंती करणाऱ्या सामान्य नागरिकांना आता थेट पोलीस आयुक्तांकडे दाद मागण्याची संधी मिळणार आहे. जनतेचा आवाज थेट प्रशासनापर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम नक्कीच अमरावतीसाठी एक नवा आदर्श ठरेल.